आपल्याला लक्षात असेल की 2008 मध्ये नानासाहेब धर्माधिकारी साहेबांनाही सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला होता। त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते आणि याच ग्राउंडवर याच्यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळेस श्री संप्रदायाने त्या ठिकाणी मागणी केली होती की ही व्यवस्था आम्ही बघू, कारण की त्यावेळेस शासनाने सांगितले की ही व्यवस्था एवढ्या मोठ्या संख्येत 600 एकर जागेमध्ये सहजतेने आपल्याला सांभाळता येणार नाही आणि त्यावेळेचा तो कार्यक्रम यांच्यापेक्षा भव्य दिवस झालेला होता हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला माहिती आहे आणि अप्पासाहेबांनीच त्यांच्या मरणोत्तर महाराष्ट्र भूषण स्वीकारलेला होता। पण आपण पाहतोय की राज्यातल्या सरकारमध्ये नम्मा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिचे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। दिल्लीमधला मोठा नेता एक आणायला पाहतो, दुसरा म्हणतो की लहान नेता आला पाहिजे, म्हणजे वन आणि 2 नंबर ते वाद आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळाला। जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आणि त्याच वेळेस समजा हा कार्यक्रम घेतला असता तर ही घटना आपल्याला टाळता आली असती। ठीक आहे, त्यांच्या नेत्यांना आणायचं होतं भव्य रूप। अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांनी जे मानवतेचं काम केलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांची गर्दी त्या ठिकाणी येणार आहे हे सरकारला माहिती होती। जवळपास 600 एकरच्या मैदानात हा कार्यक्रम होणार होता, याचाच अर्थ 20 लाखाच्या वर लोक त्या ठिकाणी येणार होते ते सरकारला माहिती असताना सुद्धा स्वतःसाठी एअर कंडिशन मंच तयार केला। अमित शहाजीसाठी तो मंच तयार झाला, राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे लोक त्याच्यामध्ये होते आणि आता आपण पाहतो की राज्यातले काही मंत्री असं सांगतात, म्हणजे मुंगट्टीवार म्हणतात की अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनीच आग्रह केला की आम्हाला हा दुपारी कार्यक्रम पाहिजे। म्हणजे आता अप्पासाहेबांवर आरोप करण्याची मजाल या राज्य सरकारची झाली। ज्यावेळेस इथं लोकांनी त्या ठिकाणी आपलीच पाठ आपण ठोपटत असताना सरकारला आम्ही पाहत होतो तुमच्या माध्यमातून आणि ही घटना झाली, त्या घटनेची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही। मग जेव्हा सरकारला हे माहीत होतं तर तुमच्यासाठी एअर कंडिशन तुम्ही तिथं सभामंडप तयार केली, तर मग जनतेसाठी साधे मंडप तयार करता आले असते। 13 कोटी रुपये त्या कार्यक्रमावर खर्च केले असं सांगतात आहेत। अरे आखरी जनतेचे पैसे आहेत, ते समोर बसलेले सगळे या लोकशाहीतले राजे होते आणि त्या राजांना तिथं आल्यानंतर त्यांना खाली बसवलं। काही खाली चादर पण नव्हतं, काही दरी पण नव्हती, खाली लोक बसलेली होती आणि वरतून या भर उन्हामध्ये लोक त्या ठिकाणी बसलेले होते। सरकारनी जबाबदारी, ही प्रकारची हत्या आहे, सरकारनी करून घेतलेली हत्या आहे। सरकारचा बेजबाबदारपणा या ठिकाणी लक्षात येतो आहे आणि म्हणून आता जनताच मागणी करत आहे। काही आता काँग्रेस पक्ष मागणी करते असं नाही, जनता मागणी करत आहे की या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये अशी आहे की सरकारचं निर्लज्जपणा, बेजबाबदारपणा हा समजा सरकारला थोडी लाज असेल, नाही जनाची तर मनाची तरी असेल, हे पाप त्यांनी घडवलेलं आहे। या सरकारने स्वतःहून राजीनामा दिला तर वाटेल की हे सरकार जनतेच्या प्रती त्यांच्या काहीतरी भावना आहेत, पण सरकार अजूनही उलटा अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांवर त्या देवावर आरोप करत आहे असं चित्र आम्ही जेव्हा पाहतोय हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे। सरकारची जबाबदारी पूर्ण होती, कारण की हा कार्यक्रम शासकीय होता, हा अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा कार्यक्रम नव्हता, हा शासनाचा कार्यक्रम होता आणि शासनाचा कार्यक्रम असताना सरकारची पूर्ण जबाबदारी जाते। हे राजकारण करायची वेळ आमची नाही, ते म्हणतात ना राजकारण करतात, आम्ही हे राजकारण करत नाही। महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली नाही तर जगातली जनता या कालच्या भयानक झालेल्या घटनेचा सगळ्या स्तरावर निषेध होत आहे, महाराष्ट्राची बदनामी होते आणि हे सरकार
निर्लज्जपणे ही महाराष्ट्राची बदनामी आणि त्यांनी केलेल्या कृत्याला ते लोक उलट अप्पासाहेब धर्माधिकावर आरोप करत असतील, हे कदापि महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे, या सरकारने जनाची नाहीतर मनाची लाज ठेवून स्वतः राजीनामा दिला पाहिजे. ही मागणी काँग्रेसच्या वतीने आम्ही करतो. नाना, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काल मुख्यमंत्र्यांनी सांगताना सांगितलं की 7 किंवा 8 मृत्यू झालेत, मात्र त्याच्यानंतर काही वेळातच ते 11वर गेले आणि आता 13वर गेले. लोकांमध्ये संभ्रम नक्की आहे की 13 नाही तर जास्त मृत्यू असल्याची शंका नाकारता येत नाही. त्यामुळे तुमच्या माहितीप्रमाणे असं काही आहे का? आणि सरकार आकडेवारी लपवतोय. मी काल आपल्या काही अनेक चॅनलवर बघत होतो, कोणी सांगत होते 500 लोक ॲडमिट झालेत, कोणी 1000 झालेत, कोणी अशा पद्धतीचे वेगळे वेगळे आकडे येत होते. मी जी काही आत्ता डॉक्टरांजवळ टेक्निकली माहिती घेत असताना माझ्या लक्षात आलं, कारण की सकाळपासून लोक तिथं बसलेली होती. कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी चाललेला होता. त्यावेळेचं टेम्परेचर 42पर्यंत गेलेलं होतं. सनस्ट्रोकमुळे हा सगळा प्रकार झालेला आहे, उष्माघातामुळे हा प्रकार झालेला आहे, हे सिद्ध झालेलं आहे. तिथं काही लोकांनी आपल्या घरी पण जाऊन त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोक आपल्या आपल्या पद्धतीनं उपचार करत आहे. काही लोक गावात जाऊन घरात जाऊन तिकडे दगावले असतील, त्याचे आकडे वेगळे असतील. जे काही ॲडमिट झालेले होते त्या काळामध्ये जे लोक जाग्यावर मृत्युमुखी पडले त्याचे आकडे पुढे आलेत. काही हॉस्पिटलमध्ये येऊन मृत्युमुखी पडलेत. पण जे लोक विविध भागातून आलेली होती, सोलापूर जिल्ह्यापासून मुंबई सकट संपूर्ण कोकणापर्यंतची सगळी लोक त्या ठिकाणी होती. जवळपास 600 एकरवर हा कार्यक्रम होता. जवळपास 20 लाख लोक त्या ठिकाणी होते. मोठी संख्या आहे. आम्हाला म्हणजे ईश्वराला आम्ही प्रार्थनाच करू की सगळे लोक सुखरूप राहिले पाहिजेत आणि जीवितहानी कमी झाली पाहिजे. पण ज्या पद्धतीनं निर्लज्जपणानं बेजबाबदारपणानं सरकार वागली याला कोणीही माफ करू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे आकडे सरकार किती लपवो, पण लोकांच्या मनावर जो घाव, हृदयावर जो घाव या सरकारने टाकलेला आहे त्याला कधीही जनता माफ करणार नाही. भाजप आणि पाहिलं तर आपण की मला तर अजून एक त्याच्यामध्ये येतात, मंत्री तर अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांवरच आरोप करतात. पण मी पाहिलं काल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची एक रणनीती बनवण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सगळे आमदार आणि सगळे भाजपचे लोक बसलेली होती. तेही आपल्या चॅनलवर आम्ही पाहत होतो. ते मुंबईत होते. पण ही सगळी घटना झाली, साधं त्याच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी पोहोचले नाहीत. आणि त्या ठिकाणी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष बाहेर येऊन मॅडम माध्यमाला सांगतात की मुंबई शहरातली जनता हे भाजप, शिंदे गट आणि RPIला आम्हाला सेवा करायचा संधी देणार आहे, अशा पद्धतीचं आपल्या TV वर स्टेटमेंट करत होते. म्हणजे घटना झाल्यानंतर म्हणजे किती सत्तेची लालची भाजप आहे हे दर्शन काल पूर्ण महाराष्ट्र बघत होता. साधं त्यांच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी सुद्धा अमित शहा इथं मुंबईत असताना किंवा देवेंद्र फडणवीस मुंबईत असताना सुद्धा येऊ शकले नाहीत. खरं तर मला त्यांच्याबद्दल त्यांना काय वागायचं तो त्यांचा प्रश्न आहे. पण मूळ प्रश्न आहे की या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जी काही आज जीवितहानी झालेली आहे त्याची सगळी जबाबदारी ही राज्याच्या सरकारची जाते आणि राज्य सरकारने ते मान्य केली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. राजकीय परिस्थिती आहे ती एका वेगळ्या वळणावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. राजकीय भूकंप होईल अशी परिस्थिती आहे. बघा, ED आणि CBI 2 बंदर जे नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये नाचवले जातात, लोकांना घाबरून कसं त्रास दिला जातो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता ते लपलेलं नाही. आता भूकंप हा वैचारिक होत नाही, हा दहशत निर्माण करून तानाशा प्रवृत्तीनं होते आहे, हे आपण देशभरामध्ये पाहतो आहे. एकीकडे चायनाला क्लीन चिट दिली जाते, जो चायना आमच्या देशाचं लेह लद्दाख असेल किंवा आमचं अरुणाचल असेल त्या ठिकाणी कब्जा करतो आहे, पण त्याला क्लीन चिट दिलं जाते. आमच्या डिफेन्समध्ये चायनाचे लोक त्या ठिकाणी आता बसलेले आहेत, असं चित्र आहे. फक्त राजकीय भूकंप करण्याचं काम, दुसऱ्या पक्षाच्या लोकांना तोडण्याचं, त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर त्याच्यावर ED CBI लावणं आणि मग
त्यांनी ED-CBIला घाबरला आणि तो आपल्याकडे आला की आपला निर्मा लावायचा आणि स्वच्छ करायचं, ही जी काही प्रक्रिया आता देशामध्ये सुरू झालेली ही काही लपलेली नाही. त्याच्यामुळे याला भूकंप नाही म्हणत. हे हुकुमशाही प्रवृत्ती, लोकशाहीला न मानणारी. कर्नाटकाच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. कर्नाटकमध्ये गेल्या वेळेसही काँग्रेसचं सरकार आलं होतं, लोकांनी निवडून दिलेलं होतं. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसचं सरकार निवडून दिलं होतं. पण तानाशाह प्रवृत्ती जी लोकशाहीला न मानणारी मोदी सरकारची, त्यांनी लोकांच्याही मॅन्डेटला बाजूला करून त्या ठिकाणी या पद्धतीच्या तानाशाही प्रवृत्तीने तिथली सरकारे पाडलीत, हे सुद्धा राज्याच्या देशाच्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे याला भूकंप म्हणू नका, ही तानाशाह प्रवृत्ती आहे. आणि दुसरं जे आश्वासन 2014मध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेलं होतं, शेतकऱ्यांचे 1.5 भाव, शेतीच्या मालाचे वाढवू, स्वामीनाथन समितीचं शिफारस लागू करू, तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, आम्ही महागाई कमी करू, गरिबी दूर करू, हे सगळेच्या सगळे आश्वासन फोल ठरले. प्रत्येक ठिकाणी ते नापास झालेत. आणि सरकारचं हे पाप जे आहे ते पाप लपवण्यासाठी या पद्धतीचे राजकीय भूकंप तुमच्या भाषेतले ते घडवले जातात. लोकांच्या मन डायव्हर्ट करण्यासाठी माध्यमाच्या माध्यमातून ते प्रयत्न करतात. अजित पवारांसाठी भाजप पायघड्या घालते. अजित पवार भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहे, जवळपास आता निश्चित आहे, मोठ्या चर्चा आहेत. आपल्याला माहिती असेल तर मला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरची प्रतिक्रिया देणार नाही. तुम्ही सांगितलं तर स्टेजवर भाषण सुद्धा करणं टाळलं. काल त्यांनी स्टेजवर भाषण सुद्धा करणं टाळलेलं आहे. तर ह्या कुठेतरी आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये तिन्ही पक्षाच्या 2-2 नेतृत्वाने बोलावं अशा पद्धतीचा आम्ही नियम ठरवलेला आहे. त्याच्यामुळे काल ते नागपूरमधले असल्यामुळे अनिल देशमुख बोललेत आणि त्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील बोललेत. मी आमच्याकडून बाळासाहेब थोरात पण होते, मग ते बाळासाहेब थोरातांना बोलू दिलं नाही असं म्हणाल का तुम्ही? त्यामुळे आमच्याकडून पृथ्वीराज चव्हाण साहेब बोललेत आणि मी बोललो, जे काही आमचे नियम ठरले त्याच्याप्रमाणे. त्याच्यामुळे या पद्धतीचं बोललं नाही म्हणून तसं नाही. काय भविष्यवाणी माध्यमात चाललेली आहे ते मला माहिती नाही. काल आम्ही सोबत होतो, त्याच्यावरची कुठली चर्चा झाली नाही. त्याच्यामुळे आम्हाला हॉस्पिटल आहे ते होऊ शकतात आणि त्या संदर्भात ED-CBIचा वापर केला जातो. म्हणजे भविष्यात असे भूकंप तुम्हाला अपेक्षित आहेत का? तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या भाषेतले भूकंप आहेत, आमच्या भाषेतली ही तानाशाही आहे. असं काही झालं भूकंप काय असतं? अचानक काही घटना घडली, अचानक एखादा भूकंप जेव्हा होतो तेव्हा नुकसान होतं. पण तानाशाह प्रवृत्ती ही वागती आहे ही जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे याला भूकंप म्हणू नका. ही तानाशाह प्रवृत्तीची ही कारकीर्द चाललेली आहे देशामध्ये. त्या तानाशाह प्रवृत्तीचा हा प्रकार आहे असं म्हटलं, त्याला सुधार केला तर ते गोष्ट आपल्याला म्हणता येईल. अचानक तुम्ही असं म्हणता की अचानक घडली तर त्याला भूकंप म्हणता येईल. याचा अर्थ असा आहे की एक मिनिट अजित पवारांचं ऑलरेडी फिक्स आहे असं तुमचं म्हणणं आहे? मला त्यांच्या पक्षात काय चाललेलं दुसऱ्याच्या घरात झाकून बघायचं काम आमचं नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या कोणाचं, कारण की आम्हाला त्या गोष्टी माहीतच नाही, त्याच्यावरची चर्चा आम्ही कशाला करावी? या कार्यक्रमासाठी जवळपास 13.5 कोटी खर्च केल्याची माहिती मिळते आणि एवढं करून सुद्धा जर त्या मैदानाला जर मंडप घातला तर सनस्ट्रोकचा त्रास झाला नसता असं एक मत प्रदर्शित होत आहे. मग एवढा खर्च करून जर नियोजनाचा अभाव असेल तर याला हलगर्जीपणा म्हणू शकतो का आपण? मी तुम्हाला तेच सांगितलं की बेजबाबदार सरकार आहे आणि हे सरकार जनतेचे पैसे लुटायसाठी हे सरकार आलेलं आहे. राज्यातलं सरकार, मी परवा पण ठाण्याला काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यातही मी बोललो की ठाण्यामध्ये 450 कोटी रुपयाचं शहरामध्ये पेंटिंग करण्याचा एक टेंडर झालेला आहे. मुश्किलनं 50 कोटी रुपये खर्च होणार नाही, 400 कोटी रुपये त्याच्यातले वरच्या वर काढले जाणार आहे. म्हणजे या पद्धतीचं जनतेच्या पैशाची लूट या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. फक्त सत्तेमध्ये बसलेली लोकच, त्यांना एअर कंडिशन व्यवस्था पाहिजे, जनता उन्हात मरो का शेतात मरो, तरुण पोरगा आपलं डिग्री घेऊन फिरता मरो, काही घेणं देणं नाही, अशी परिस्थिती, बेजबाबदार परिस्थिती महाराष्ट्रात देशात निर्माण झालेली आहे. त्याचा प्रकार आपण पाहतोय आणि हा खऱ्या अर्थानं भूकंप आहे. याला भूकंप आपण म्हणू. हे जनतेच्या मनातला उद्रेक आता सुरू झालेला आहे.
या व्यवस्थेच्या विरोधातला उद्रेक आहे, भाजपच्या विरोधातला उद्रेक आहे. भाजप हे शेतकरी विरोधी आहे, भाजप हे तरुणांच्या विरोधात आहे, भाजप हे छोट्या दुकानदाराच्या विरोधात आहे, भाजप महागाई वाढवणारा पक्ष आहे, भाजप गरिबाच्या विरोधातला पक्ष आहे. आणि म्हणून आता भूकंप जनतेमध्ये होत आहे, हे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. हिंदी में जानना चाहूँगा हाँ बोल. कि आज 12-13 लोगों की मौत हो गई कल, आज आप आए महाभूकंप में, क्या कहेंगे, मुलाकात करिए. देखो 2008 में उसी मैदान में नाना साहब धर्माधिकारी जो अप्पा साहब के पिताजी थे, उनको महाराष्ट्र भूषण दिया गया था. तब राज्य के मुख्यमंत्री कांग्रेस के विलासराव देशमुख जी थे और उसी मैदान में वो प्रोग्राम हुआ था और इससे ज्यादा लोग थे. और उस प्रोग्राम में श्री संप्रदाय ने जो अपनी उनकी संस्था है उनके माध्यम से पूरी व्यवस्था संभालने की जवाबदारी ली. ये जनवरी में अप्पा साहब धर्माधिकारी जी को महाराज भूषण का पुरस्कार मिला है. जनवरी से लेकर अप्रैल तक ये दुक्काली का इंतजार क्यों किया गया? एक, वहां पर बड़े पैमाने में लोग आने वाले थे, 600 एकड़ जमीन में वो कार्यक्रम होने वाला था. ये सरकार को मालूम था. खुद के लिए एयर कंडीशन स्टेज बनाया, अमित शाह जी के लिए बनाया, राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री मंत्रिमंडल के लिए बनाया. तो क्या जनता जो राजा थी उनके लिए क्यों नहीं बनाई? जनता राजा होती है. जो बैठे थे स्टेज पे एयर कंडीशन पे वो राजा नहीं थे, लेकिन जनता का पैसा खर्चा कर कर खुद की व्यवस्था बना लिए और जनता को धूप खाने के लिए बिठा दिया और वहां से सनस्ट्रोक हुआ. और सरकार आंकड़े छुपा रही है. जो आंकड़े अब सामने आ रहे, पहले तो कल मुख्यमंत्री, मैंने उनका बयान सुन रहा था, बोले 7 से 8 लोग मरे. यानी वो बराबर 7 भी नहीं बता रहे थे, बराबर 8 भी नहीं बता रहे. यानी कल मुख्यमंत्री जी का बयान वही था. अभी जो आंकड़ा मिल रहा है वो 13 लोग मरे हैं. आखिरी कई परिवार, कई लोग ये कल के सनस्ट्रोक के वजह से आज भी अपने अपने घर पे, कई हॉस्पिटल में, छोटे मोटे हॉस्पिटल में इलाज ले रहे हैं. कई कुछ लोगों का मृत्यु हो सकता है, ऐसा ना हो, ईश्वर से हम प्रार्थना करते कि सब लोग सुखरूप रहें. लेकिन सरकार का बेजवाबदारपना इसमें सामने आता है, क्योंकि 13.5 करोड़ रुपया खर्चा किया गया था, ऐसे आप ही लोग बता रहे हैं. अब 13.5 करोड़ रुपया जो खर्चा किया वो काय पे खर्चा किया? कि अमित शाह जी के लिए कोई सोना और चांदी का खाना तो नहीं बनाया होगा इन लोगों ने, क्योंकि आका है उनके. क्या लोगों से, जनता से अमित शाह बड़े हैं? जनता से राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री बड़े हैं? हो नहीं सकता. लोकशाही में जनता बड़ी होती है, जनता राजा होती है. लेकिन आज भाजपा की जो मानसिकता है, जनता हमारी गुलाम है और हम राजा है, इस तरह की उनकी जो सोच है, उसी का परिणाम है कि कल जो घटना हुई उस लोगों में कई लोग मौत के घाट पहुंचाने का काम सरकार के माध्यम से हुआ है. यह हत्याकांड सरकार ने बनाया है और इसलिए सरकार के ऊपर सदोष मनुष्यवध का गुना दाखिल होना चाहिए. यह जनता की मांग है और कांग्रेस की तरफ से है कि अगर थोड़ी लाज, लज्जा, शर्म अगर बीजेपी को, सत्ता में बैठी हुई बीजेपी को अगर हो, तो ना जन की हो लेकिन मन की तो भी उनकी हो, तो वो लोग इस्तीफा दे, सरकार छोड़े. क्योंकि ये वो सब जो भी हत्याकांड हुआ है उसमें सरकार की जवाबदारी है. उनके एक मंत्री है मुंगट्टीवार, वो बोलते कि हमने वो प्रोग्राम जो है वो अप्पा साहब धर्माधिकारी जिनको महाराज भूषण पुरस्कार दिया गया है, उनने वो लोग लाए थे. अब वो कार्यक्रम वहां पे होने वाला था, उनको चाहने वाले लोग हैं, उनको मानने वाले लोग हैं, उतने तादाद में लोग आने वाले हैं, सरकार को मालूम था. ये सरकारी कार्यक्रम था, तो सरकार ने इसकी जवाबदारी लेना चाहिए. अप्पा साहब धर्माधिकारी के ऊपर आरोप अगर सरकार लगाती है तो ये लांछनास्पद है, इसका निषेध हम करते हैं. एक मानवता के लिए काम करने वाले व्यक्ति के ऊपर सरकार आरोप लगाती है तो ये गलत है. क्योंकि कल ही अप्पा साहब ने अपने भाषण में कहा था कि मनुष्य यह जाति है
और मानवता ये धर्म है, और जो सरकार इस मानवतावादी व्यवस्था का अगर सत्कार करती है और सरकार के पास मानवतावाद नहीं होगा और वो सरकार आज अप्पा साहब धर्माधिकारी के ऊपर आरोप लगाते हैं तो ये निषेधार्थ है। हम पूरे जोर से उसका विरोध करेंगे। यही भूमिका कांग्रेस पार्टी की। अजित पवार भाजपा में जाएंगे ऐसी अटकलें लगाई जा रही हिंदी है। हिंदी अजित पवार भाजपा में जाएंगे ऐसी अटकलें लगाई गई हैं। वहीं शरद पवार कह रहे हैं कि अगर कोई जाता है तो उनका निजी फैसला होगा नेता का। देखो पवार साहब ने क्या बोला या अजित पवार क्या कर रहे हैं, हमें इस बारे में कुछ पता नहीं है और इसलिए इस पे हम कोई वक्तव्य नहीं करेंगे। सर, रवी राणांचं वक्तव्य असं आहे की शरद पवारांच्या सांगण्यानुसारच अजित पवार हे पक्षामध्ये भाजपमध्ये जाणार आहेत, त्यासाठी दिल्लीचा सिग्नल हवा। मला माहिती नाही, तर रवी राणा राष्ट्रवादीचे प्रवक्ता झाले का मला माहिती नाही, त्याच्यामुळे जी गोष्ट मला माहिती नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर। सह्याद्रीची उंची म्हणजे